नमस्कार बांधवांनो, नुकतीच सीटीईटी परीक्षाचं अनाउन्समेंट झालेलं आहे आणि जवळपास महाराष्ट्रातील सर्वच जागा काय झालेल्या आहे, संपून गेलेल्या आहे। जर महाराष्ट्रातील एखाद्या शिक्षक बंधू भगिनींना जर आता सीटीईटी द्यायची असेल तर त्याला खरंच दुसऱ्या राज्यामध्ये जावं लागेल आणि ते करणं सुद्धा योग्य आहे किंवा गरजेचं आहे। यासाठी मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते कान टवकारून ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला जरा माझं म्हणणं पटत असेल तर आवर्जून ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे काही बांधव अजूनही झोपलेले आहे त्यांना जाग करण्याचं काम करा। बघा, आपल्याला सीटीईटीच्या संदर्भात थोडीशी माहिती पाहिजे, पण सीटीईटी का तुम्हाला देणं गरजेचं आहे, तुमच्या जीवनात काय सीटीईटीमुळे परिवर्तन होईल ते आधी ऐकून घ्या। बघा, जवळपास सीटीईटी परीक्षेचा फॉर्मची लास्ट तारीख ही बांधवांनो 26 मे आहे। म्हणजे मागच्या 27 एप्रिलपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। जवळपास आता 15 दिवस होऊन गेले आहे, तरी तुम्ही 26 तारखेपर्यंत काय करू शकता, फॉर्म भरू शकता। त्यामुळं आवर्जून काय आहे तुमच्यासाठी हे खूप फायद्याचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कन्सेप्ट जर आवडली तर आवर्जून काय करा, लाईक करा। यासाठी जे काही आपले ओबीसीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना 1000 रुपये फी असती आणि दोन्ही जर पेपर तुम्ही भरले त्याला 1200 रुपये फी असती आणि जर कॅटेगरीचे जे बांधव आहे SC STचे त्यांना 500 रुपये फी असती आणि दोन्ही पेपर भरले तर 600 रुपये। तुमचे हे 600 रुपये किंवा 1200 रुपये तुमच्या भविष्यात येणाऱ्या चांगल्या दिवसासाठी हे काय असणार आहे, इन्व्हेस्टमेंट असणार आहे। कसं काय बघा, नुकतंच हे सुरुवातीचं माझं 2013 प्रकाशित केलेलं टीईटीचं काय होतं बांधवांनो पुस्तक होतं। आता जस्ट जी आपली शिक्षक अभ्यर्थ परीक्षा झाली त्यासाठी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव ह्याच पुस्तकाला मी काय केलेलं आहे, अपडेट केलं। याच्यामध्ये सीटीईटी असेल, टेट असेल, टीईटी असेल, म्हणजे या तिन्ही परीक्षेसाठी जे काही संपूर्ण शिक्षणशास्त्र सातत्याने विचारलं गेलेलं आहे 2008च्या शिक्षक भरतीपासूनचा पूर्ण इत्थंभूत पूर्ण सिलेबस याच्यामध्ये काय केलेलं आहे, समाविष्ट केलेला आहे। आणि या पुस्तकाचं प्रकाशन आपले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांच्या हस्ते आपलं जे काही मंत्रालय आहे मुंबईचं तिथं हे प्रकाशनाचा योग आला आणि ते माझ्यासाठी शिक्षकासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। कारण कुठलाही शिक्षक असो, शिक्षकाचं एक शिक्षण मंत्री म्हटलं की जवळचं नातं असतं इतर मंत्र्यांपेक्षा। तर हे दीपक केसरकर सर आहे, खूप चांगला माणूस आहे। मागचे जेवढे काही शिक्षण मंत्री असतील त्यांच्या तुलनेत यांनी खरंच असं उल्लेखनीय असं काम केलेलं आहे। विनाअनुदानित शिक्षकाचा अनुदानाचा प्रश्न असेल किंवा शिक्षक भरतीचा प्रलंबित प्रश्न असेल, ह्या व्यक्तीने तो मार्गी लावलेला आहे। तर हे प्रकाशनाच्या वेळेस मी त्यांना आवर्जून काय केलेलं आहे, चर्चा केली तिथं त्यांचा वेळ घेऊन की सर, ज्याप्रमाणे MPSCच्या जागा 1000 असेल, 500 असेल दरवर्षी भरल्या जातात, मग आमच्या शिक्षकाच्या का भरल्या जात नाही। एखाद्या ऑफिसमधला अधिकारी जर तिथं ते रिक्त पद असेल तर दुसरा अधिकारी तो घेऊ शकतो, थोडा जास्त वेळ देऊन ते काम पूर्ण करू शकतो, परंतु वर्गाध्यापनाचं कार्य असं होऊ शकत नाही। कारण त्याला त्याच्या वर्गामध्ये शिकवताना इतर वर्गाकडे लक्ष देणं शक्य होऊ शकत नाही आणि त्यामुळं तुम्ही ही शिक्षकाची काय 1000-2000 दरवर्षी पदं असतील ते भरा। ते म्हणले अहो 1000-2000 नाही तर चक्क 50,000 पदं आम्हाला या काळामध्ये टप्प्याटप्प्याने काय करायचे आहे, भरायचे आहे। आणि मी त्यांना अशी कळकळून तुमची व्यथा त्या ठिकाणी मांडली की तुम्ही आतापर्यंत खूप छान कार्य केलं, पण हे शिक्षक भरतीचं जे काही रेंगाळलेली ही प्रोसेस ही लवकर तुम्ही मार्गी लावा। तर त्यांनी पूर्ण हसून या ठिकाणी चांगलं काय दिलं बांधून मला प्रतिसाद दिला। आणि राजकीय लोक नेहमी काय करत असतात, अशा कार्यक्रमात हाला हा म्हणत असतात किंवा ते नेहमी आश्वासनं देतात, परंतु ज्यावेळेस मी परत मुंबईहून घरी आलो तर मी बघितलं की लगेच दुसऱ्या दिवशी ही छानशी बातमी आलेली होती की ऑगस्टमध्ये शिक्षक भरतीचं काय आहे, मुहूर्त आहे। आणि मी सुद्धा एका ग्रँटेड शाळेवर जॉईन आहे, तर मला पूर्ण ही प्रोसेस माहिती आहे। दर मे जून महिन्यामध्ये काय होत असती, विद्यार्थ्याची संख्या बघून संच मान्यता होत असते। आणि सध्या अनुदानित शाळेच्या शिक्षकांना अनुदान देण्यासाठी जे काही आधार अपडेट आहे ते 100% झाल्यानंतर तुमच्या शाळेतील जो विद्यार्थी आधारला जर लिंक नसेल तर त्या शाळेची संच मान्यता होत नाही, त्या शाळेची पदं बसणार नाही, हे मला चांगलं ज्ञात आहे। म्हणून मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की जर हा
मे जूनचा महिना जर गेला तर जुलै ऑगस्टमध्ये ही प्रोसेस पूर्ण होईल आणि ऑगस्टमध्ये बांधवांनो तुमची शिक्षक भरती होणार म्हणजे होणार। आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने मी जो प्रश्न त्यांना विचारला होता की MPSC दरवर्षी जागा काढते मग तुम्ही का काढत नाही, तर त्यांनी मला त्यावेळेस सुद्धा म्हटले ते अहो 1-2 हजार नाही म्हणजे आम्ही 50,000 पदं भरणार आहे शिक्षकांचे 50,000, कारण 50,000 कसे जवळपास 35,000 जागा बांधवांनो ह्या झेडपीच्या आहे, तर त्या 35 पैकी 15,000 जागा ह्या पहिल्या टप्प्यामध्ये भरल्या जाणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये भरल्या जाणार आहे। आणि संस्थेमध्ये आता अशा अमाप अशा जागा असतात आणि माझ्या सुद्धा संस्थेला ही या ठिकाणी लेटर आलेलं आहे की तुमच्या संस्थेमध्ये रिक्त असलेल्या सर्व जागाची यादी त्यांनी मागितली आणि आता ह्या सर्व जागा कोण भरणार आहे, शासन भरणार आहे। त्यामुळे आगामी काळात खूप मोठ्या जागा आहे, परंतु ते भरण्यासाठी आपण पात्र आहोत का, कारण TET खूप अवघड आहे आणि जशी तुम्ही राज्यसेवा MPSC साठी बांधवांनो तयारी करता तशी तितक्या एकाग्रतेने तितक्या ताकदीने तेवढं वेळ देऊन तुम्ही TETची काही तयारी कधी केली का, नाही केली, मला पूर्ण माहिती ना। मी आला 10 वर्ष झाली TETच्या मुलांना काय करतोय शिकवतोय। जर भविष्यात ह्या 50,000 पदं जर भरत असतील तर तुम्ही खरं पात्र आहात का शिक्षक व्हायला, तुमच्या सगळ्यांचे TET पास आहे का, TET नाही तर CTET पास आहे का। माझ्या माहितीनुसार मागची जी आपली 2021ची TET झाली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फक्त 80,000 बांधवांनो काय होते शिक्षक पात्र होते, म्हणजे आपली संख्या लाखात आहे, जवळपास 15 लाख विद्यार्थी आहेत DED आणि BED झालेले, त्याच्यापैकी जर का 1 लाख मुलं जर आता मधल्या त्याच्यामध्ये 20,000 पास झाले असते ते 1 लाख पकडू आपण, म्हणजे 15 लाखातनं 1 लाख गेले तर खाली 14 लाख अजूनही काय बांधवांनो हे पात्रच नाही शिक्षक व्हायला। त्यामुळं झोपेतनं जागं व्हा आणि तुम्ही जो काही काय म्हणतात त्याला आता सोडूनच दिली आशा की मी TET पास होऊ शकत नाही, CTET पास होऊ शकत नाही, तर तुमच्यासाठी खास करून आम्ही काय केलेली एक बॅच आणलेली आहे आणि ही बॅच स्वतः मी डिझाईन केलेली आहे। ही एक खास करून जे सर्व्हिस करून काय करतात बांधवांनो अभ्यास करतात किंवा जे आमच्या ताई गृहिणी आहे यांच्यासाठी ही खास बॅच असणार आहे एकदम छान पद्धतीनं। आणि मागचा जर तुम्ही TET असेल CTETचा जर इतिहास बघितला तर कुणालाही विचारा की ज्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडं ॲडमिशन केलेलं आहे तर अपवादात्मक जर काही कारणास्तव काही जण परीक्षेलाच गेले नाही किंवा काहींनी अभ्यासच केला नाही, हे जर असे उगा 2-3% जर सोडे ना 99% मुलांना बांधवांनो जे काही शिक्षणशास्त्र असतं आपलं बालमानसशास्त्र असतं त्यांना या ठिकाणी 30 पैकी 27, 28, 25 पर्यंत सहज मार्क पडतात। सहज काही तर आउट ऑफ मार्क घेणारे आहे, पण मी असं सरासरीच्या मुलांचं तुम्हाला सांगतो ज्या गृहिणी आहे अशा की आतापर्यंत असं झालं नाही की सर तुमच्याकडे क्लास लावला आणि 30 पैकी आम्हाला खूपच कमी मार्क पडले। जसं तुम्ही मराठी इंग्रजी इतिहास भूगोलमध्ये जसं तुम्हाला एका विषयात कमीत कमी पास व्हायला जर आपण बघितलं तर 19 मार्क लागतात, 19 90 समजा, तर ते 19 मार्क सुद्धा एका विषयात पडत नाही। तर माझा विषय उलट तुम्हाला काय करतो इतर विषयाचं काय म्हणू आपण त्याला वेटेज वाढवण्यासाठी दरवर्षी काय करतं मदत करतं। तर ह्या परीक्षेमध्ये नेमका माझं जे काही शिक्षणशास्त्र आहे बांधवांनो हे आहे जवळपास 50%चं, म्हणजे एकूण परीक्षा जर तुमची ही आपण बघितली CTET ही 150 मार्काची आहे, तर CTET ही अशी परीक्षा आहे की इथं शिक्षणशास्त्र किती मार्काला विचारलं जातं 75 मार्काला विचारलं जातं, म्हणजे प्रत्येक पेपरचं जे काय पेडॉलॉजी आहे शिक्षणशास्त्र आहे हे 75 मार्काला। आणि आता नवीन 3 महिन्यापूर्वी प्रकाशित झालेलं पुस्तक बांधवांनो या पुस्तकाच्या बाहेर तुमचं पेडॉलॉजी जाणार नाही। चला मग आता तुम्ही म्हणता सर तुम्ही तर मराठीत सांगायला लागले ही परीक्षा हिंदीत असते, तर आपण हिंदीत सुद्धा बांधवांनो काय करणार आहोत ते घेणार आहे। सगळं मटेरियल आपण मराठी टू हिंदी काय केलेलं आहे ट्रान्सलेट केलेलं आहे आणि जे उरलेले 75 मार्काचं जे काही बांधवांनो सिलेबस आहे त्यासाठी एक्सपर्ट अशी आपली ही काय आहे टीम आहे। आदरणीय शिंदे सर असतील मराठी इंग्रजीसाठी, मी स्वतः शिक्षणशास्त्रासाठी, अमोल आंतरकर सर इतिहास भूगोलसाठी, या ठिकाणी आपले चांदोरीकर सर विज्ञानसाठी, त्यानंतर शरद जाधव सर गणितासाठी, ही एक छानशी टीम आहे आणि या टीमकून हा काय केलेला आपण कोर्स डिझाईन केलेला आहे। तुम्हाला काही लाईव्ह दररोज आणि काही रेकॉर्डेड स्वरूपात बांधवांनो हे व्हिडिओ तुम्हाला काय होतील या ठिकाणी उपलब्ध होतील। चला आता पुढे सांगायचं म्हणजे सर नेमका सिलेबस काय आहे, तर हा
पहिला पेपर आहे आपला वर्ग 1ली ते 5वी साठी। यासाठी बालमानसशास्त्र, इथं मराठी, हिंदी, इंग्रजी। तर टीईटी पेक्षा सीटीईटी थोडं सोपं काय आहे, कारण बांधून याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही 20 भाषापैकी, म्हणजे घटनेने 22 भाषांना मान्यता दिलेली आहे, परंतु सीटीईटी त्याला 20 भाषा केलेल्या आहे। त्या 20 पैकी बांधवांनो तुम्हाला काय करायचं, कुठल्याही 2 भाषा निवडायच्या आहे। मग आता तुमचं जर इंग्रजी कच्चा असेल तर तुम्ही प्रथम भाषा म्हणून तुम्ही कशाला निवडा, मराठीला निवडा, इंग्रजीला कॅन्सल करा आणि परत हिंदीला निवडा। मग आता हे जर तुम्ही इथं केलं तर तुमचं इथं इंग्रजीचं टेन्शन कमी होतं। इथंच तुम्ही बांधवांनो काय होता माहिती का, पास होता, की ज्या विषयामुळे तुम्हाला कमी मार्क पडायचे ते म्हणजे इंग्रजी। त्यामुळेच तुम्हाला इथं मात्र काय झालेलं आहे, आता खूप मोठं काय म्हणू आपण त्याला फायदा झालेला आहे। दुसरी एक गोष्ट, भाषा विषयात इथं पूर्ण टीईटीला 30 पैकी 30 ग्रामर विचारलं जातं। इथं ग्रामर फक्त 5 मार्काला, 5 मार्काला तुमचं कविता, 5 मार्काला गद्य पद्य, म्हणजे 5 मार्काला गद्य आणि 5 मार्काला पद्य, किती झाले 10, आणि 5 मार्काचे व्याकरण किती झाले 15, आणि उरलेले 15 मार्क हे तुमचे काय आहे बांधवांनो, प्रत्येक विषयाचं शिक्षणशास्त्र, म्हणजे असे 75। तर मी तुम्हाला 75 मार्काचं या ठिकाणी दररोज तुमच्याकडून तयारी करून घेणार। आधीचे माझे खूप मागच्या बॅचेसचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला देणार, आणि त्याचबरोबर बांधवांनो या ठिकाणी जे अदर सब्जेक्ट आहे त्याचे आमची जी काही टीम आहे त्यांचे तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ मिळून जाईल। चला, हे झालं पहिल्या पेपरचं सर्व तत्वज्ञान। फक्त काय करायचंय, मराठी निवडायची। तुम्हाला आवर्जून फॉर्म भरताना लक्षात ठेवा, मराठी निवडा आणि हिंदी निवडा, इंग्रजी निवडू नका। पेपर 2ला सुद्धा सेम टू सेम आहे। तुम्ही जर कला शाखेचे असाल तर हेच पेपर 3 पेपर सेम टू सेम येणार आहे, फक्त इथं इतिहास आणि भूगोल। आता इथं सुद्धा 30 मार्काला तुम्हाला इतिहास आणि 30 मार्काला भूगोल विचारलं जाणार आहे का, नाही। 15 मार्काला तुम्हाला जो शालेय पाठ्यपुस्तक आहे ते विचारले जाणार आहे, परंतु 15 मार्काला जे आपलं डीएड बीएडचं इतिहास भूगोलचं जे काही तत्वज्ञान होतं, जे काही आपण त्याला शिक्षणशास्त्र म्हणतो, साधारणतः एका विषयाचे 7 ते 8 काय असतात चॅप्टर असतात। ते चॅप्टर जर तुम्ही क्लिअर केले तर सहज इकडे तुम्हाला 90 मार्क पडायला काय जातं, सोपं जातं। जसं तुम्हाला कला शाखाचा पेपर आहे ग्रॅज्युएशनचा, तसाच तुमचा विज्ञान शाखेचा सुद्धा पेपर आहे। इथं सुद्धा सुरुवातीचे हे 3 पेपर जशाच तसे सेम असणार आहे। फक्त गणित आणि विज्ञान बांधून या ठिकाणी तुम्हाला गणित सुद्धा इथं तुम्हाला फक्त 15 मार्काला काय केलं जातं, प्रश्न विचारले जातात तुमच्या 1ली ते 8वी पर्यंतच्या सिलेबसवर, आणि 15 मार्काला काय केलं जातं बांधवांनो, तुमची पेडॉलॉजी म्हणजेच अध्यापनशास्त्र विचारलं जातं। ह्या पेपरला सुद्धा माझा जो विषय आहे तो 75 मार्काचा आहे, आणि इतर जे व्हिडिओ आहे तुम्हाला ते आम्ही रेकॉर्डेड देणार। म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की टीईटी खरंच यूपीएससी आणि एमपीसी पेक्षाही हार्ड आहे। कारण यूपीएससीला एमपीएससीला आपण एमपीसी जर बघायला गेलं तर तिथं इतिहास फक्त हा आधुनिक भारताचा आणि संदर्भासह महाराष्ट्राचा विचारला जातो, परंतु इथं बांधवांनो टीईटीला प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक हे 3 इतिहास तुमच्याच्यानं होणार नाही, आणि तिथं ते कठीण आहे। पण इकडं सीटीईटी मध्ये मात्र सोपं आहे, कारण इतिहास 15 मार्काला आहे आणि 15 मार्काला पेडॉलॉजी ना। पेडॉलॉजीचे जर आपण पकडले ना सगळ्या विषयाचे तर 24 ते 25 असे चॅप्टर आहे, की ते सातत्याने बांधवणं त्या प्रत्येक चॅप्टरवरती 5-5, 6-6 प्रश्न विचारले जातात। तुम्ही जर का ते 25 चॅप्टर जर व्यवस्थित केले म्हणजे 100 मार्काची तुमची परफेक्ट तयारी होती, आणि उरलेले जे काही 150 मार्क आहे, म्हणजे आपण मराठीचं तुमचं आकलन घ्या, हिंदीचं आकलन घ्या, आणि इतर काय म्हणू आपण त्याला विषयाचे 30 मार्क, असे ते जर पकडले ना आपण तर तुम्हाला त्या 50 पैकी सहज बांधवणं 25 मार्क पडतात। म्हणजे हे किती झाले, 100 आणि ते 25, 125। सामान्य व्यक्तीला सहज 110, 115 मार्क पडतात, हुशार मुलांना सहज 125 पर्यंत तो जाऊ शकतो, परंतु त्याच्यासाठी परफेक्ट परीक्षाभिमुख काय लागतं, मार्गदर्शन लागतं। आता तुम्ही म्हणता परीक्षाभिमुख मार्गदर्शन म्हणजे काय, तर परीक्षाभिमुख मार्गदर्शन म्हणजे 2000 काय म्हणू आपण त्याला 11 पासून ते 2022 पर्यंत जेवढे काही 10 वर्षात हे पेपर झालेले आहे, ह्या पेपरचं ॲनालिसिस जर केलं आपण, त्याचं जर विश्लेषण केलं तर आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक विषयाच्या शिक्षणशास्त्रामध्ये कुठल्या प्रकारचे प्रकरण येतात। तर हे 9 प्रकारचे बांधवांनो प्रकरण आहे। आपण जर इथं बघितलं की बाल विकास एवं शिक्षाशास्त्र, आता ह्या बाल विकासाच्या शिक्षणशास्त्रामध्ये आपण जर बघितलं तर पहिलं चॅप्टर आहे पहा, शिक्षण एवं अधिगमन।
आता हा हिंदी शब्द आहे आणि हे हिंदीमध्येच असतं, तर आपण काय करतो, हिंदीतून मराठी घेत असतो, म्हणजे जेणेकरून त्या मुलाला, जो मुलगा मातृभाषेतून शिकतो त्याला पटकन ते समजतं. तुम्ही जर इतर भाषेत शिकायचा प्रयत्न केला त्याला ते अवघड जातं, समजत नाही असा प्रश्न नाही, परंतु अवघड जातं. आणि इथं स्क्रीन असते, इथं वेळ कमी असतो आणि वाचल्यानंतर ते आपण डोक्यात चिंतन मनन करायचं. आणि ते चिंतन मनन करताना तुम्ही काही हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये नाही करणार, ते तुम्ही ऑलरेडी मराठीतच करता. आणि इतर जे काही प्लॅटफॉर्म आहे ते पूर्ण इंग्लिश टू हिंदी आहे, त्यामुळे तुमच्या मातृभाषेत घेतलेलं तुम्ही ज्ञानाचा इकडे उपयोग होत नाही. मग पण इथं जर तुम्हाला कळलं शिक्षण एवं अधिगमन म्हणजे काय, तर त्याला मराठीत अध्ययन आणि अध्यापन म्हणतात. म्हणजे आपल्या प्रत्येक विषयाचं जे काही अध्ययन आणि अध्यापन जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया इथं बांधवांनो सर्वाधिक मार्काला विचारली गेलेली आहे. ती सुद्धा आपल्या या चॅप्टरला आपण शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये हे टॉपिक येतं पहा. तर त्यामुळं आवर्जून ह्या पद्धतीने आपण काय करणार आहोत, ह्या सगळ्या सिलेबसची रचना केलेली आहे, हे अभ्यास करून इथं मांडलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं जर प्रकरण आपण बघितलं तर ते 20 मार्काला आहे, की वेगवेगळ्या प्रकारचे बालक असतात, प्रतिभाशाली बालक किंवा सृजनशील बालक किंवा अस्थिविकलांग बालक किंवा कर्णबधिर बालक, ह्या बालकावरती सर्वाधिक काय केलेले हे प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. हे दोन्ही बालक जरी वेगवेगळे एकत्र केले तर 30 होईल, याच्यापेक्षा जास्त. त्यामुळे जर हे तुम्हाला कळालं या ठिकाणी की कोणता प्रकरण सर्वाधिक मार्काला विचारलं जातं, हे काही मी घर बसले नाही केलेले, यासाठी सगळ्या प्रश्नपत्रिका अभ्यास केलेला आहे. आणि तुम्ही बघताल 2020-21 ला सुद्धा मुलांना मी आवर्जून असाच प्रकारचा चार्ट बालमानसशास्त्राचा केलता, आणि तेव्हा त्या मुलांना कुठं 25 मार्क पडायचे. इतकं सोपं नाही ते, मी वेडा नाही तुम्हाला सांगायला की सहज तुम्हाला 100 पेक्षा जास्त मार्क पडतील. ही हमी कोणी देणार नाही महाराष्ट्रात तुम्हाला. त्याच्यासाठी आम्हाला अभ्यास करावा लागतो, आम्हाला त्याचं मटेरियल तयार करावं लागतं. आणि मटेरियल बांधून नुसतं हिंदीत नाही, ते तुम्हाला कशात तयार करून द्यावं लागतं, मराठी टू हिंदी सुद्धा तयार करून द्यावं लागतं. उदाहरणार्थ आपण जर इथं बघितलं की बाल विकास के सिद्धांत नावाचा हा एक काय आहे घटक आहे. आता इकडं सगळं हिंदी आहे, तिकडच्या बाजूला सगळं काय आहे मराठी आहे. टॉपिकचं नाव आहे बाल विकास के सिद्धांत. तर बाल विकास के संदर्भ में कुछ महत्वपूर्ण सिद्धांत का वर्णन निम्न प्रकार से किया गया है. म्हणजे खालच्या दिशेला किंवा खालच्या पानावरती अनेक असे वेगवेगळे सिद्धांत सांगितलेले, त्याचं वर्णन आपण पुढील प्रमाणे किंवा खालील प्रमाणे बघूया. तर पहिला सिद्धांत आहे, त्यांनी अगोदरच सांगितलेले खूप मोठे सिद्धांत आहे, जवळपास जे 12 वेगवेगळे सिद्धांत आहे, त्या 12 पैकी हा एक पहिल्या क्रमांकाचा सिद्धांत आहे, त्याचं नाव आहे निरंतरता का सिद्धांत. हे त्याचं स्पष्टीकरण मी असे 4-5 ओळीत इथं काय केलेलं मांडलेलं आहे. आता निरंतरताचा सिद्धांताचा जर शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला नाही तर इथं मी कितीही चांगलं सांगितलं किंवा इथं देव येऊन जरी सांगितला, तुम्हाला ते समजणार आहे का, नाही समजणार. म्हणून मग इथं आयडिया म्हणून मी काय केलंय की मुळातच काय झालेलं आहे, आता वेळ नाहीये. जसा 12वी पास झाल्यानंतर डीएड बीएडचे मुलं जसं पूर्ण दिवसभर अभ्यास करणार आहे, तसं तुम्हाला वेळ आहे का, नाही. तुम्हाला उगं काय सकाळी 1-1.5 तास, संध्याकाळी 1-1.5 तास जर तुम्ही केला तर तेवढाच तुम्ही करता, त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही तुम्हाला, मला पूर्ण माहिती आहे. म्हणून तुम्ही जर हेडलाईन जरी वाचत गेले तर ह्या निरंतरला मराठीत काय म्हणतात, सातत्याचा सिद्धांत म्हणतात. मग सातत्याचं म्हणजे तुम्हाला कळतं की अध्ययन ही प्रक्रिया सतत चालणारी आहे, की ज्या बालकाच्या गर्भावस्थेपासून ते मृत्यूपर्यंत माणूस काही ना काही नवीन काय करत असतो, शिकत असतो. त्या सिद्धांताला काय म्हणायचं, निरंतरचा सिद्धांत. म्हणजे इथं जर आपण बघितलं, इस सिद्धांत में के अनुसार एक न एक रुकने वाली, ये एक न रुकने वाली प्रक्रिया है, शारीरिक मानसिक और सामाजिक आदि का संपूर्ण विकास इस निरंतरता के गुण के कारण भली भांति संपन्न होता है. म्हणजे आपलं शारीरिक विकास असेल, बौद्धिक विकास असेल, मानसिक विकास असेल, याच्यासाठी सातत्याने अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे एक डोक्यात ठेवायचं, कधी न थांबणारा, कभी न रुकने वाली प्रक्रिया आणि निरंतरता का सिद्धांत. ही कन्सेप्ट जर तुमची अशी क्लिअर झाली तर बांधवांनो तुम्हाला यू प्रश्नाची उत्तरं देता येतात. याच्यावरती 2011 ला एक प्रश्न विचारला गेला होता, पहा बघूया तो तुम्हाला सोडता येतो का 0 सेकंदात. बघा, विगत वर्षों में पूछे गए प्रश्न म्हणजे काय, मागच्या वर्षामध्ये विचारले गेलेले प्रश्न. विकास कभी न समाप्त होने वाली प्रक्रिया है, यह विचार किस से संबंधित है. देखो यहाँ पर सिद्धांत दिए हैं, अंत संबंध का सिद्धांत, निरंतरता का सिद्धांत, एकीकरण का सिद्धांत और अंत क्रिया का सिद्धांत.
विकास कभी न समाप्त होने वाली, कभी न समाप्त होने वाली यानी क्या, कभी न समाप्त होने वाली या क्या कहा था हमने उस शब्द को, देखिए 4 पर्याय में से कौन सा पर्याय सही है, तो अंत और कभी न समाप्त होना, कुछ भी संबंध नहीं है। निरंतरता, हाँ निरंतरता का हमने क्या कहा था, सातत्यपूर्ण, कभी न समाप्त होने वाली यानी शुरू ही रहने वाली, कब से, गर्भावस्था से मृत्यु तक। हाँ तो पर्याय क्रमांक ये क्या है, 2 नंबर सही है। उसके बाद एकीकरण का और इसका कुछ संबंध नाही आहे, अंतक्रिया और इसका भी कुछ संबंध नाही आहे। जरी हे बांधवांनो तुम्हाला असं इथं समजलं नाही तर महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तक आणि पहिलं हे असं आहे प्लॅटफॉर्म असेल की तिथं दोन्ही पद्धतीनं काय केलं जातं, शिकवलं जातं। इकडे पहा बांधवांनो, तोच प्रश्न मराठीत किती सोपा वाटतो, विकास ही कधी न संपणारी प्रक्रिया आहे। जो काही विकास असतो तो कधीच संपत नाही असं इथं विचारलेलं आहे। मग ते कधी आहे, ते सातत्याने आहे। परस्पर सिद्धांत होऊ शकत नाही, एकात्मतेचे तत्व होऊ शकत नाही, परस्पर संवादाचा सिद्धांत सुद्धा होऊ शकत नाही। सातत्य म्हणजे बांधवांनो कधी न संपणार, इथं तुम्हाला लॉजिक इथं पटकन लागतं। सुरुवातीला जर तुम्ही अशा पद्धतीने 1 महिना चांगली तयारी केली आणि प्रत्येक शब्दाचा हिंदीतलं मराठीत काय म्हणतात, कारण तुम्ही गेल्या 10, 15, 20, 25 वर्षात जे काही ज्ञान संपादित केलेलं आहे ते ज्ञानाचाच तुम्हाला इथं उपयोग होईल। तुम्ही जर डायरेक्ट हिंदी टू हिंदी जर प्रयत्न केला ना, तुम्हाला ते समजणार नाही। आणि बांधवांनो अत्यंत काय आहे, सोप्या पद्धतीने मांडणी केलेली आहे। तुमच्या मातृभाषेत त्याचं स्पष्टीकरण असल्यामुळे तुम्हाला ते सहज काय जातं, सोपं जातं। जसं तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसतं अशाच सर्व प्रकारच्या नोट्स आहे। इथं दुसरा एक सिद्धांत दिलेला आहे पहा, वैयक्तिक विभिन्नता का सिद्धांत। वैयक्तिक विभिन्नता, वैयक्तिक यानी खुद की, खुद की ये क्या होती, हर एक व्यक्ति की क्या होती है, अलग अलग क्षमताएं होती है, अलग अलग रुचि होती है और उसी प्रकार ही बालक का क्या होता है, विकास होता है। इस प्रकार गेसल नाम के एक क्या है, मनोवैज्ञानिक है, उन्होंने कुछ सुझाव दिए। मनोवैज्ञानिक यानी मानस तज्ञ क्या कहते हैं वो, 2 व्यक्ति समान नहीं होते परंतु सभी बालकों की विकास का क्रम समान होता है। एक माँ बाप के 2 बेटे हैं और हर एक की रुचि और क्षमता क्या है, अलग अलग है, विशेषताएं भिन्न भिन्न है, लेकिन उनका जो विकास का जो क्रम है वो क्या है, एक समान है। उदाहरण के तौर पर मैं बताता हूं आपको कि सिर से पैर की ओर हमारा हमेशा क्या होता है, गर्भावस्था में विकास होता है। तो वो देखो उदाहरण में दिया है, जुड़वा बालक लेकिन क्षेत्र उनके क्या है, अलग अलग है, लेकिन उनकी जो विकास की जो दिशा है वो क्या है, एक समान है। किसने कहा ये, गेसल नावाच्या शास्त्रज्ञानी। हा नियम जर तुम्हाला इथं नाही समजला बांधवांनो, तो जर इकडे परत मराठीत जर चांगला सांगितला तर तुम्हाला समजेल का नाही। काय म्हणतात गेसलच्या मध्ये, कोणत्याही 2 व्यक्तीची किंवा मुलांची एकसारख्या त्या नसतात, म्हणजे 2 मुलं एकसारखे नसतात, परंतु सर्व मुलांच्या विकासाचा क्रम एकसारखा असतो। जुळे मुले पण त्यांचे क्षेत्र हे काय असतात, वेगवेगळे असतात, परंतु त्यांचा विकासाचा क्रम मात्र काय असतो, सारखा असतो। शारीरिक असेल तुमचा किंवा आणखीन काय म्हणू आपण त्याला, भावनात्मक विकास असेल, हा त्याचा क्रम एकसारखा असतो। खास करून शारीरिक महत्त्वाचा आहे की बौद्धिक, भावनिक, मानसिक हा विकास वेगवेगळा असू शकतो, परंतु शारीरिक उंची कधी कधी आपण बघितलेलं आहे समाजामध्ये की त्या माणसाचा शारीरिक विकास खूप झालेला असतो, परंतु बौद्धिक आणि भावनिक विकास अजिबात नसतो। बर्फी नावाचा चित्रपट आहे, त्याच्यामध्ये पहा प्रियंका चोपडाचं दाखवलेलं आहे। प्रियंका चोपडा 18 वर्षाची दाखवलेली आहे त्याच्यात, परंतु तिला 5वीच्या किंवा एकदम बाल्यावस्थेच्या मुलाचे हावभाव किंवा ती कृत्य करताना त्या चित्रपटात दिसती आणि तिने खूपच छान पद्धतीने ते केलेलं आहे। तर हे अशा प्रकारे जरी शारीरिक वाढ झाला तरी बौद्धिक वाढ होईल सांगता येत नाही, हे वेगवेगळं आहे, परंतु विकास मात्र त्याचा एकाच दिशेने होतो। चला आता बघूया याचा क्वेश्चन कसा आलेला आहे। चला आता इथं तुम्हाला ते काय करता येईल, बघता येईल। बघा, 2 व्यक्ति समान नहीं होते परंतु सभी बालकों के विकास का क्रम समान होता है। यह कथन किस निम्न में से किस मनोवैज्ञानिक ने कहा है। देखो यहाँ पर स्किनर ने कहा है क्या, गेसल ने कहा है क्या, एरिक्सन ने कहा है क्या, वाइगोस्की ने कहा है क्या। तो भाई इनमें से
इसने नहीं कहा, इसने नहीं कहा, इसने नहीं कहा, तो गेसल ने कहा है, क्योंकि हमने अभी अभी पढ़ा था दो व्यक्ति समान नहीं होते परंतु विकास का क्रम समान होता है. म्हणजे एकाच आई वडिलाचे मुलं हे जरी बांधवांनो काय असले भिन्न भिन्न असले तरी त्यांचा विकासाचा क्रम मात्र काय असतो, सारखाच असतो. हाच प्रश्न जर इकडे तुम्ही या ठिकाणी बघितला, वाचला, तर ते सामान्य बुद्धीच्या मुलांना सुद्धा हे चांगलं समजतं. आता ही कन्सेप्ट मी कुणासाठी घेऊन आलेलो आहे की जे मुळात काय झालेले बांधवांनो TET पास झालेले नाहीये, पण आगामी काळामध्ये जर तुम्ही बघितलं एवढ्या मोठ्या जर भरती येत असतील, आपले लेकरं जर का आणखीन झोपेत असेल तर ते त्यांना जागा करण्याचं मी एक काम केलेलं आहे. आणि ह्या बॅचची फी काही अशी जास्त नाहीये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्या प्रत्येक एका विषयाची फी किती असते बांधवांनो, साधारणतः काय म्हणू आपण त्याला 1000 रुपये असते. 1000 रुपयाशिवाय मी बॅच काय करत नाही, शिकवतच नाही. पण आपले उगं काय म्हणतात त्याला रहमान पठाण सर माझे खूप अत्यंत जवळचे काय आहे मित्र आहे. तुम्ही जर बघितलं आणि जे स्टाफ सुद्धा आहे अत्यंत नावाजलेला आहे आणि प्रत्येकाची फीसच ज्याच्या त्याच्या 1,000 रुपये विषयाची असते. आपण जर 5 विषय जर बघितले तर 5,000 रुपये फी होती. परंतु काय म्हणतो त्याला आम्हाला सुद्धा माणुसकी आहे आणि जे खचलेले आहे ज्यांना पास होण्याची पूर्ण शाश्वती नाहीये अशा बांधवांनी जरी माझ्याकडं या ठिकाणी काय केलेलं आहे माहिती का, ॲडमिशन जर घेतलं तर पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 5,000 ही फी न राहता 2,500 रुपये फी असणार आहे. तुम्हाला जर ही बॅच जॉईन करायची असेल तर आवर्जून हा जो माझा नंबर आहे, हाच व्हॉट्सअप नंबर आहे, हाच फोनपे गुगल पे नंबर आहे, याच्यावरती 2,500 रुपये काय करायचे, फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि त्याचा स्क्रीनशॉट मला टाकायचा. ही बॅच स्पेशल असल्या कारणाने बांधवांनो तुम्हाला मी त्या ठिकाणी काय करणार आहे, ऍड करणार आहे. हा काही कोर्स नाही तुम्हाला अगोदरच त्या ॲपवर दिसायला. दररोज तुम्हाला ॲपवर याच्यावर काय केलं जाणार आहे हे शिकवलं जाणार आहे आणि अधूनमधून तुम्ही अभ्यास करता का नाही करता त्यासाठी झूम सुद्धा मीटिंगचा आपण दर रविवारी काय करतोय, आयोजन करतो आणि तुमच्याशी चर्चा करतोय. ही सुवर्ण संधीचं काय करा, लाभ घ्या. कारण याच्यानंतर आम्ही TETची बॅच अनाऊन्सच करणार आहे. तुम्हाला माहिती आहे जर तुम्हाला शिकवायला जर लेखक असतील जे स्वतः त्या परीक्षा काय आहे पास आहे आणि गेले 10, 15 वर्षापासून जर ते शिकवत असतील तर यापेक्षा सुवर्ण योग काय असू शकतो तुमच्यासाठी. कारण आम्ही लहान असताना आम्ही जे लेखकाचे पुस्तक वाचत होतो आम्ही त्यांना कधी पाहिलं नाही, त्यांचं शिकवणं कधी ऐकलं नाही. तुम्ही किती भाग्यवान आहात की तुम्ही ज्याचं पुस्तक वाचणार आहात, जो पाहणार आहात तेच लोक जर तुम्हाला शिकवायला असतील तर यापेक्षा आनंद दुसरा काय आहे. त्यामुळं बऱ्याच जणांना वाटेल काही प्लॅटफॉर्मवरती खूप 1000 1,500 काय बांधवणं कोर्स आहे, पण तुम्हाला असं 90 मार्काची कोण हमी देणार आहे, 100 मार्काची मी हमी देतो, ते 90 देणार नाही तुम्हाला. मी तुम्हाला माझा विषयच 150 पैकी 75 मार्काला आहे आणि इकडं जर का ते मराठी आणि इंग्रजी शिकवायला जर तुम्हाला बाळासाहेब शिंदे सर सारखा माणूस असेल तर याच्यापेक्षा पाहिजे काय आणखीन तुम्हाला चांगलं. एवढी जबरदस्त जर टीम असेल तर तुम्ही ह्या सुवर्ण संधीचा फायदा घेतला पाहिजे. नंतर मग असं म्हणू नका सर फॉर्मच भरला नव्हता, अमकच केलेलं नव्हतं. कारण मागचं तुम्ही बघितलं आताची TET मध्ये बरेच मुलं नापास झालते, पण ते नापास झालेले मुलं परत लगेच CTET मध्ये काय झाले, ते 100+ पास झाले ना. कारण का त्यांना आमच्यासारखा अनुभव होता. आणि हे जे काही तत्वज्ञान मी तुम्हाला मांडलेलं आहे ते इतकं सोपं नाही ना. म्हणजे व्हिडिओ आवर्जून तुम्ही पुढे बघत राहा. हा पूर्ण हे जे काही तत्वज्ञान मी मांडलेलं आहे, आता हे आपण या ठिकाणी एक डेमो बघितलं. आता हे जसं मी तुम्हाला इथं बाल विकासचं सांगितलं तसंच बांधवणं इथं पुढचं कोणतं आहे, पुढचं सुद्धा विषयाचं मी विश्लेषण केलेलं आहे ना. हा या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे काय, हे दररोज लाईव्ह आणि रेकॉर्डेड असतं. तुम्ही अनलिमिटेड याचे व्हिडिओ काय करू शकता, बघू शकता. PDF स्वरूपात नोट्स भेटतात. माझं पुस्तक तुम्हाला हे पुस्तक फ्री भेटणार आहे घरपोच तुम्हाला या ठिकाणी. हे पुस्तक टोटल 75 मार्काच्या याचं संडेला डिस्कशन असतं झूमवरती. त्याच्यानंतर पहा हे आपण या ठिकाणी मराठीचं आहे. आता मराठीचं यूट्यूबवर आहे का तरी मटेरियल, तर हे 2012 ते 2022चे आलेले हे चॅप्टर आहे. सातत्याने ह्या चॅप्टरवरती सर्वाधिक जास्त वेळा वर्ग अध्यापनातील समस्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. पण हाई का मटेरियल याचं यूट्यूबवर नाही, कुठंच नाही ना मराठीचं. मी देतो ना ते मटेरियल तुम्हाला सगळं. त्याच्यानंतर पहा हा या ठिकाणी हिंदीचा आहे. हिंदीचं सुद्धा मटेरियल उपलब्ध नाहीये. हिंदीमध्ये हे पहा 23 मार्काला विचारला गेलेला चॅप्टर आहे. हा चॅप्टरचं नाव आहे पहा भाषिक कौशल्य, श्रवण, भाषण, लेखन, वाचन याच्या काय समस्या असतात, हे कशा डेव्हलप करायच्या, टोटली याचं पूर्ण या ठिकाणी तत्वज्ञान काय केलेलं मांडलेलं आहे.
त्याच्यानंतर पहा या ठिकाणी आपलं एक गणिताचं आहे, गणिताचं सुद्धा पहा 34 प्रश्न आहे. शिक्षक शिक्षण समस्या आहे आणि शिक्षक आणि शिक्षणाची जी प्रक्रिया आहे त्यात गणिताच्या शिक्षकाला काय समस्या येतात त्याचं इथं चर्चा केलेली आहे. तर तुम्हाला जर ते पूर्ण दिलं तर जरी तुमचं इथं अंकगणित बीजगणित कच्चा असेल तर इकडं पेडॉलॉजीमध्ये शिक्षणशास्त्रात त्याची कसरत तुम्ही काय करू शकता, भरून काढू शकता. त्याच्यानंतर पहा इकडे हे पर्यावरण दिलेलं आहे. पर्यावरणामध्ये सुद्धा सर्वाधिक जास्त वेळा पर्यावरण अध्ययन हा चॅप्टर सर्वाधिक मार्काला काय केलेला आहे, विचारलेला आहे. ते अशा पद्धतीचं हे सर्व तत्वज्ञान या ठिकाणी दिलेलं आहे. हे चार्ट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठंही सापडणार नाही. त्यामुळे जर ही माझी कन्सेप्ट तुम्हाला आवडली तर आवर्जून ह्याच काय करा बांधवांनो, नंबरवरती कॉल करा, त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा, तुम्हाला लगेच बॅचला जॉईन करून देईल आणि नक्कीच तुम्हाला पास करायची जबाबदारी माझी. कारण ही काही टेट परीक्षा नाहीये की 200 पैकी मग 150च पाहिजे आणि आमकेच पाहिजे, नाही. इथं तुम्हाला 150 पैकी 90+ जरी पडले तरी तुम्ही पात्र होता. आणि हे करणं एवढं अवघड नाही. 10 वर्ष झाले ना आम्ही सातत्याने शिकवतो. 10 वर्षात एवढा तर अनुभव आला असता ना, सातत्याने कोणते प्रकरण, कोणते प्रश्न, कोणती संकल्पना विचारली जाते. आणि परत हिंदीमधून मराठीत शिकायला भेटणार आहे तुम्हाला. हिंदीमधून मराठीत भेटल्यामुळे ते पटकन तुम्हाला समजेल. आणि अशा पद्धतीनं हा पूर्ण कोर्स आहे पहिल्या 100 विद्यार्थ्यांना. कारण काय आहे, जास्त विद्यार्थी झाले त्यांच्याशी चर्चा करता येत नाही. मी हमी घेतोय ना तुमची. 100 विद्यार्थी पहिले तुम्ही आले का तुमची 100% मी हमी घेणार की तुम्हाला ही CTET परीक्षा मी पासच करून देणार. आणि तुम्हाला असं वाटलं की सरकडे क्लास लावला मला काहीच फायदा नाही झाला तर मी तुमची भरलेली फी तुम्हाला वापस देईल. परंतु एकच अट असणार आहे की तुम्ही बॅचला दररोज लाईव्ह असणं गरजेचं आहे. आपण तर ती या ठिकाणी असं होतच नाही, आतापर्यंत झालंच नाही की जो विद्यार्थी आपल्याकडे बॅच लावली आणि तो नापास झाला, शक्यच नाही. आता ते फक्त नापास होण्याचं एकच कारण असतं की तो परीक्षेलाच जात नाही. मग आता तुम्ही जर बॅच लावली परीक्षेला गेले नाही तर ते जबाबदार तुम्ही. जर बॅचला जाऊन जर तुम्ही नापास झाले तर त्याची जबाबदारी आम्ही मात्र त्या ठिकाणी घेऊन एवढंच बोलून थांबतो. आणि या येणाऱ्या मोठ्या मेगा भरतीचा सुवर्ण संधीचा फायदा घ्या. 15 लाखापैकी फक्त बांधवांनो 1 लाख मुलं फक्त CTET आणि TET पास आहे. त्यामुळं ह्या 1 लाखातच हे सगळं मोठं महाभारत घडतंय. ठीक आहे, तर तुम्ही आवर्जून हे जर माझं म्हणणं तुम्हाला पटलं तर ही बॅच तुम्ही काय करा, जॉईन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.